बेमौसम बारिश से राज्य के कई इलाकों में काफी नुकसान हुआ है। इस पर कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार ने चिंता जाहिर करते हुए फडणवीस सरकार से नागरिकों के लिए मदद की मांग की है। साथ ही उन्होंने कहा कि प्री मानसून बारिश से ही अगर इतना नुकसान हो रहा है तो सरकार और प्रशासन को अभी से मानसून में होने वाली बारिश के लिए तैयार रहने की जरूरत है। काल पुण्यात, मुंबईत, काही मराठवाडा भागात, उत्तर महाराष्ट्रामध्येही काही जिल्ह्यामध्ये प्रचंड पाऊस झाला। पुण्याची तर परिस्थिती दुचाकी वाहनं वाहून गेल्याची माहिती आहे। खरं तर मान्सूनपूर्व पाऊस एवढ्या मोठ्या प्रमाणात येत असेल तर जून महिन्यामध्ये येणारा मान्सून जो रेग्युलर येतो त्यामध्ये खंड पडण्याची भीती आता वर्तविली जात आहे। आणि आता जे काही रब्बी पिकाचं नुकसान झालं ते झालंच, ते मोठ्या प्रमाणात झालं। परंतु उद्या खरीपाचा हंगाम सुरू करताना पेरणी झाली आणि पावसाने डोळे ओटारलेत तर शेतकऱ्याला प्रचंड नुकसानीला सामोरं जावं लागेल, अडचणीला सामोरं जावं लागेल। अशा परिस्थितीमध्ये सरकारने हे सर्व परिस्थिती लक्षात घेऊन, ही सगळी परिस्थिती लक्षात घेऊन तातडीनं उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे। मदत तर दिलीच गेली पाहिजे। काल कॅबिनेटमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे। अजून काही GR निघाला नाही अवकाळी पावसामुळे झालेलं नुकसानीचा। परंतु हा अवकाळी पाऊस इतका धोकादायक ठरत आहे की आत्ताचं नुकसान आहेच, पुन्हा 4 दिवसाचा हवामान खात्याचा अंदाज अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार आहे। 4 दिवस त्यामध्ये या राज्यातील अनेक भागामध्ये म्हणजे मोठ्या प्रमाणात वादळ आणि पावसाची शक्यता वर्तवली आहे। अशा स्थितीमध्ये सरकार म्हणून या सगळ्यामध्ये लक्ष घालून पुढच्या येणाऱ्या संकटाला उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे, ती करेल अशी आमची सरकारकडून अपेक्षा आहे।